नमस्कार, मी वैशाली स्नॅक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीचा चिवडा बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, बारीक चिरलेले टमाटर, लिंबू आणि या 5 ते 7 चपात्या घेतलेल्या आहेत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण ह्याचे बारीक तुकडे करून घेऊया आणि मिक्सरला थोडंसं फिरून घेऊया. तर बघा, हे असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर आता आपण चपातीच्या तुकड्यांना मिक्सरमधून फिरून घेऊया. तर आपली ही चपाती बारीक करून झालेली आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने बारीक करायची आहे. तर आता आपण गॅस पेटून घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे. थोडंसं तेल घालून घेऊया. थोडं तेल घालून घेतलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. हे सगळ्यात अगोदर आपण मोहरी घालून घेऊया. थोडेसे जिरे, बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया. थोडासा कढीपत्ता, मिरची घातलेली आहे, कढीपत्ता आणि आता कांदा घालून घेऊया. त्याला 5 मिनिटं परतून घेऊया. एक चमचा मीठ घालून घेऊया. तर आपला कांदा परतून झाला आहे. थोडीशी हळद घालून घेऊया. टमाटर घालून घेऊया. त्याला छान परतून घेऊया. तर आपला कांदा आणि टमाटर छान परतून झाला आहे. बघू शकता तुम्ही. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आता हे चपातीचा बारीक चुरा केला आहे तो पण घालून घेऊया. बघू शकता तुम्ही, चपातीचा बारीक चुरा केलेला आहे तो पण घालून घेऊया. आणि छान हलवून घेऊया. थोडीशी मिरची पावडर घालून घेऊया आणि कांदा मसाला. चवीपुरतं मीठ.
तर आपला चपातीचा चिवडा बनून झालेला आहे. थोडासा आपण लिंबू पिळून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया. गॅस बंद करून घेऊया. तर चपातीच्या चिवड्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या वैशाली स्नॅक्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी आत्तापर्यंत माझे वैशाली स्नॅक्स या चॅनलचे रेसिपी बघितली त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.